अनेक मध्यमवर्गीय मुलांच्या तरुणांच्या आयुष्यासोबत खेळणारा ऑनलाईन रम्मी गेम असो किंवा अन्य कोणतेही ऑनलाईन गेम असू दे, आज आपण बघतोय की त्याच्यामुळं अनेक मुलांच्या आयुष्याची वाताहत झालेली आहे. अनेक मुलं ही वर्षानुवर्ष फायनान्शियल बॅकवर्ड साईडला गेलेली आहेत, मागं खेचून गेलेली आहेत. अनेक लोकांवरती, अनेक मुलांवरती अवाढव्य कर्ज झालेलं आहे. अवाढव्य म्हणजे जी मुलं 10,000 कमवत आहेत, 15,000-20,000, 25,000, 30,000, 40,000 कमवत आहेत, त्यांच्यावरती लाखो रुपयांचं कर्ज या गेममुळं झालेलं आहे. असे अनेक गेम होते ज्याला सरकारने आता बॅनसुद्धा केलं आहे, पण त्याचे पडसाद आजही उमटताना दिसत आहेत, आजही उमटत आहेत. अनेक मुलं अशी आहेत जी आज त्या गोष्टींमुळं चोऱ्यामाऱ्या करायला लागलेली आहेत आणि आजही अनेक मुलं या कर्जांना फेडण्याच्या प्रयत्नात आहेत. पण आणि त्यामध्ये काही अपवाद ठरत आहेत जे आज आत्महत्यासुद्धा करत आहेत. इतके गंभीर परिणाम आज आपल्याला त्या गोष्टींमागे दिसत आहेत. त्यांच्या पालकांनीसुद्धा त्यांना वेळेवर सावरण्याची गरज आहे, त्यांना समजून घेण्याची गरज आहे आणि यातून मार्ग दाखवण्याची गरज आहे. कारण की तुमचा मुलगा हा तुम्हाला कायम महत्त्वाचा आहे, तो तुमच्यासोबत असणं महत्त्वाचं आहे. या गेमच्या पैशांमधून जर तो कर्जबाजारी असेल तर त्याला सावरण्याची तुम्हाला गरज आहे. आणि ज्यावेळेस त्या मुलांनीसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये पुन्हा अडकण्याची त्यांनी अशी चूक करू नये जर तो सावरत असेल तर. आणि तुम्हाला सांगतो, या रम्मी गेम असू दे, ऑनलाईन कुठलाही गेम असू दे, हा एक ट्रॅप असतो. तुम्ही यामध्ये कधीही करोडपती होऊ शकत नाही, कधीही श्रीमंत होऊ शकत नाही आहात. ही गोष्ट लक्षात घ्या, गाठ बांधून घ्या. मनाला एक गाठ बांधा की यामध्ये तुम्ही कधीही करोडपती होणार नाही आहात. ही गोष्ट लक्षात घेऊन चाला. कारण की हा एक सॉफ्टवेअर ट्रॅप असतो. त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला जिंकतही जाल, पण नंतर तुम्ही मोठी अमाऊंट टाकाल, ॲड कराल, तुम्ही त्यामध्ये हरतच जाल. ही गोष्ट पूर्णपणे लक्षात घ्या. आणि म्हणूनच सरकारने या अशा गोष्टींना आता बॅन केलेलं आहे. भारत सरकारमध्ये आता कुठेही ऑनलाईन रम्मी गेम, कुठलाही गेम ऑनलाईन चालत नाही आहे. त्या गोष्टीचं भान ठेवा. पण आता जेवढी मुलं त्यामध्ये सावरण्याचा प्रयत्न करत आहेत, जी कर्जबाजारी झालेत, त्यांनी स्वतःला गंभीर मनाने पुढं प्रयत्न करत राहा, कष्ट करत राहा आणि तुम्ही यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत राहा. घरच्यांना विश्वासात घेऊन सांगा. घरच्यांनीसुद्धा या गोष्टींकडे गांभीर्याने बघून त्या मुलांना समजून घेण्याची गरज आहे आणि यातून त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे. कारण की आज मी अनेक मुलं बघतोय जी आत्महत्यासुद्धा करत आहेत या गोष्टीमागं. मित्रांनो, आत्महत्या करण्यापेक्षा अनेक मार्ग चांगले आहेत. तुम्ही कुठं बाहेर फिरायला लांब जाऊ शकताय, आयसोलेट होऊ शकताय. या सगळ्यांमधून हरिद्वार साईड आहे, काशी विश्वनाथ साईड आहे, अनेक मार्ग आहेत तुमच्याकडं. जीव देणं हा शेवटचा पर्याय कधीच नाही, लक्षात घ्या. यामध्ये तुम्ही सावरण्याचा स्वतःला कायम प्रयत्न करा. ही गोष्ट कायम माझ्या मित्रांना सांगायचा प्रयत्न करतो आहे की जीव देणं हा सगळ्यात लास्टचा ऑप्शन आहे. तुमच्याकडं अनेक असे आश्रम आहेत, अनेक बाहेरची दुनिया आहे जिथे तुम्ही आरामात राहू शकताय. ट्रेनचं तिकीट नसेल, कारचे पैसे, तर रेल्वेच्या डब्यामध्ये जाऊ शकताय. तुम्ही इतकं लक्षात घ्या. तुम्ही फक्त मोबाईलवरती माहिती टाकलं तर अनेक अशा सुंदर ठिकाणी जाऊ शकताय, तिथं तुम्हाला काहीच त्रास होऊ शकत नाही. तर ह्या गोष्टीचा मार्गसुद्धा तुम्हाला योग्य आहे की जर अतिप्रमाणात तुम्हाला त्रास झाला असेल तर. पण कधीही जीव देण्याचा कधीही प्रयत्न करू नका. कारण की तुम्ही आईवडिलांसाठी तुम्ही एकमेव अशा उम्मीदेचे ठिकाण आहात. अनेक गोष्टी आहेत ज्या या मार्फत मला व्हिडिओमार्फत सांगायच्या आहेत की हा ट्रॅप आपण सगळ्यांनी मिळून उद्ध्वस्त करूया. हा ऑनलाईन गेमचा ट्रॅप सरकारने आता बंद तर केलेलाच आहे, पण आपण सुद्धा यामधून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करूया. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की शेअर मार्केट ही अशी गोष्ट आहे, त्यात ऑप्शन ट्रेडिंग ही अशी गोष्ट आहे की ज्याला त्याबद्दल माहिती आहे त्यानेच त्यामध्ये जावं, कोणीही जाऊ नये बाकीच्यांनी. कारण की जर तुम्हाला माहीत नसेल आणि अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जर तुम्ही श्रीमंत होण्याच्या दृष्टीने तिथं जात असाल तर तुम्ही पैसे गमवून जाल. ही गोष्टसुद्धा ध्यानात ठेवून जा. ऑप्शन ट्रेडिंग एक मोठा मायाजाल आहे. तो एक भयंकर राक्षस आहे, निर्दयी राक्षस आहे. तो तुमच्या पैशांना सहज गिळंकृत करून जाईल, कितीही लाखो रुपये घेऊन गेलात तरीसुद्धा. पण तुम्ही या गोष्टीचा भान ठेवा की अशा गोष्टींपासून कायम दूर राहायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला त्या गोष्टींबद्दल माहीत नसेल तर कोणत्याही मोठ्या अमाऊंटची गुंतवणूक अशा गोष्टींमध्ये करू नका. अनेक इन्व्हेस्टमेंट असेल, अनेक स्कॅमसुद्धा चालू आहेत बाहेरच्या दुनियामध्ये आणि त्यामध्ये काही ब्लॅकमेलिंगचे स्कॅम चालू आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक लोकांनी आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत. तर सावधान राहा. कोणालाही कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ कॉल किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा कुठल्याही प्रकारची पाठवू नका. त्यामुळे तुम्ही ब्लॅकमेलसुद्धा होऊ शकताय. अशा अनेक गोष्टी घडत आहेत आजच्या घडीला. प्रत्येकाने अलर्ट राहायचं आहे. आपला फक्त उद्देश हाच होता की अलर्ट करण्याचा. अनेक मुलं होती अशी आहेतही जी आज कर्जबाजारी आहेत आणि त्यांना योग्यरित्या मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. त्यांच्या परिवाराने समजून घेणं गरजेचं आहे.
आणि कुठल्याही मुलाला जर डिप्रेशन येत असेल, टेन्शन येत असेल, तर त्यांनी नक्की आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्याला सांगा की मी डिप्रेसमध्ये आहे किंवा मी टेन्शनमध्ये आहे, या गोष्टीमुळे टेन्शनमध्ये आहे आणि मला यावरती मार्ग सांगा. या गोष्टीचा नक्की उपाय करून घ्या. त्या गोष्टीला नक्की तुम्ही इतर लोकांमध्ये सांगा, तेव्हा तुम्हाला मार्ग मिळतील. दुसऱ्याच्या अनुभवाचा उपयोग होऊन जाईल आणि प्रत्येक प्रश्नावरती मार्ग आहेत, ही गोष्टसुद्धा ध्यानात ठेवा. कुठलाही कठीण प्रसंग असू दे, त्याच्यावरती मार्ग नक्की आहे. फक्त तुम्ही ते बोललं पाहिजे, समोरच्याला सांगितलं पाहिजे. या गोष्टीचा भान ठेवा. सिच्युएशन कायम क्रिटिकल असतात. समजू शकतो की एखादी सिच्युएशन अचानक येते, क्रिटिकल सिच्युएशन असते, आपण इतरांना बोलू शकत नाही, पण प्रयत्न नक्की करा कारण की तुमच्या मनावरचा ओझा जर तुम्ही दुसऱ्यापर्यंत सांगाल तर नक्की हलका होण्याचा प्रयत्न कराल तुम्ही आणि त्यातून मार्ग काढून बाहेर येऊ शकताय. पालकांनीसुद्धा किंवा इतर मित्रांनी, नातेवाईकांनीसुद्धा या गोष्टीकडे कायम एखाद्याच्या लक्ष दिलं पाहिजे. एखादा माणूस जर कळकळीने एखादी गोष्ट सांगत असेल तर नक्की त्याला मदत केली पाहिजे. धन्यवाद. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.